नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एका खऱ्या उदाहरणावरून सांगणार आहे, की मुलांच्या उच्च शिक्षणाचं नियोजन नेमकं कसं करायचं. हे माझ्या एका क्लायंटचं प्रत्यक्ष प्लॅनिंग आहे. जेणेकरून तुम्हाला ही संकल्पना एकदम सोप्या भाषेत समजेल. चला तर मग सर्वात आधी आपण हे बघूया, की नेमका किती फंड आपल्याला लागणार आहे. पण त्याआधी ही रील सेव्ह करायला विसरू नका. तर बघा, माझ्या या क्लायंटच्या मुलाच्या शिक्षणाचा आजचा खर्च साधारणपणे 12 लाख आहे. आता मुलाच्या शिक्षणाला अजून 16 वर्ष बाकी आहेत. जर आपण 60% महागाई दर पकडला, तर आजचे 12 लाख म्हणजे 16 वर्षानंतरचे 35.43 लाख होणार आहेत. आता प्रश्न असा येतो, की हे 35 लाख जमवण्यासाठी त्यांच्याकडे आज काय पूर्वतयारी होती? त्यांची आजची गुंतवणूक पाहिली तर कोणतीही मंथली एस-आय-पी सुरू नव्हती. फक्त 17,000ची एक लमसम गुंतवणूक होती. 12% अपेक्षित परताव्याचा विचार केला तरी 16 वर्षानंतर या पैशाचे फक्त 1.04 लाख होतील. याचाच अर्थ असा की फक्त जुन्या गुंतवणुकीवर अवलंबून राहून चालणार नव्हतं. आपल्याला काहीतरी ठोस पाऊल उचलावं लागणार होतं. म्हणजे बघा, आपलं लक्ष्य 35.43 लाख आहे आणि तयार फक्त 1.04 लाख होणार आहेत. म्हणजे अजूनही 34.38 लाख कमी पडत आहेत. मग हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही त्यांना दरमहा ₹5,914 ची जास्तीची एस-आय-पी सुरू करण्याचा सल्ला दिला. पण हे पैसे नुसते जमून चालत नाही, तर शिक्षणाच्या त्या 4 वर्षात ते योग्य पद्धतीने वापरणेही तितकंच महत्त्वाचं आहे. इथेच आम्ही एस-डब्ल्यू-पी म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅनचं गणित मांडलं. साठलेल्या 35.43 लाखातून पुढील 4 वर्षासाठी दर 6 महिन्याला 4.43 लाख आपण काढू शकतो आणि विशेष म्हणजे उरलेल्या रकमेवर 12% परतावाही चालूच राहील आणि ह्या पूर्ण नियोजनाचा जो शेवटचा निकाल आहे, तो बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. रिझल्ट बघा काय मिळाला. 4 वर्षात शिक्षणासाठी एकूण 35.43 लाख तर मिळालेच, पण गुंतवणुकीवरच्या परताव्यामुळे शेवटी 12.64 लाख शिल्लक सुद्धा राहिले. म्हणजे मुलांच्या शिक्षणही पूर्ण झाले आणि वरून 12.64 लाखांची निव्वळ नफाही मिळाला. तर मंडळी, या एका उदाहरणावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, की प्रॉपर प्लॅनिंगचे किती मोठे फायदे असतात. अशा प्रकारे योग्य एस-आय-पी आणि एस-डब्ल्यू-पीचं गणित वापरून आपण आपल्या मुलांचे आणि आपले आर्थिक भविष्य अगदी सुरक्षित करू शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की ही माहिती तुमच्या मित्रपरिवारांच्या फायद्याची ठरेल, तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यांच्यासोबत शेअर करा. असेच प्रॅक्टिकल आर्थिक सल्ले मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.